तर मित्रांनो, आपण ह्या दोन गाया घेतलेल्या आहेत जे की पार्ट्या आहेत. आणि ह्या दोन्ही जी गाय आहेत तुम्ही बघू शकता 15-15 हजारमध्ये, म्हणजेच 30 हजारमध्ये आपण ह्या दोन गाया घेतलेल्या आहेत. आणि तुम्ही बघता ह्या गाया ज्या आहेत खूपच जास्त खराब आहेत. आणि 1 महिन्याच्या नंतर तुम्ही ह्या गाय बघा कशा प्रकारे दिसणार आहेत. आणि ह्याच्या अगोदर पण आपण गाया घेतल्या होत्या जे की ह्याच रेटमध्ये आपण घेतल्या होत्या, आणि त्या कशा प्रकारे झालेल्या आहेत ते तुम्हाला दाखवतो. तर शेतकरी मित्रांनो, ही गाय बघू शकता. ही गाय आपण 20 हजारमध्ये घेतली होती आणि 1 महिन्याच्या नंतर अशा प्रकारे झालेली आहे. आणि ह्या गायीसाठी आपण खाद्य कोणचं वापरतो, काय करतो, आजचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला शेतकऱ्यांसाठी खूपच इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर शेतकरी मित्रांनो, अशा एकच नाहीत तर खूप साऱ्या आपण गाया घेतलेल्या आहेत आणि त्याला चांगल्या प्रकारे आपण बनवलेलं आहे. तर गायांची सुधार का होत नाही, गायांना काय काय चारा टाकला जातो, कोणत्या टायमिंगला टाकला जातो, सगळं फुल डिटेलमध्ये आज तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, आपलं हे चॅनल शेतकऱ्याला कुठंतरी पुढं घेऊन जाण्यासाठी आपण हे क्रिएट केलेलं आहे. तो उशीर न करता व्हिडिओ सुरू करूयात. शेतकरी मित्रांनो, ह्या गाया आपण 1 महिन्यापूर्वी घेतल्या होत्या आणि त्यावेळेस ह्याचं दूध बी खूप जास्त कमी होतं. एक गाय जी आहे साधारणपणे दिवसाला 4 ते 5 लिटर दूध देत होती. आता प्रत्येक गाय जी आहे ती 10 लिटर प्लस दूध आपल्याला देत आहे. आणि टोटल तुम्ही बघू शकता आपल्यापाशी गायी घेतल्या होत्या आणि प्रत्येक गाय ही 10 लिटर प्लस दूध देत आहे. आणि ह्या गायांना असं आपण 1 महिन्यामध्ये बनवलेलं आहे. आणि शेतकरी मित्रांनो, गाईचा व्यवसाय हा खूपच जास्त फायदेशीर आहे एका शेतकऱ्यासाठी. आणि त्यांनी तो व्यवसाय जो आहे तो केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्ही बघू शकता. तर शेतकरी मित्रांनो, आता दुपारच्या 4 वाजलेले आहेत आणि त्यांना आपण खाद्य जे आहे आपण टाकलेलं आहे, जे की तुम्ही बघू शकता. नॉर्मल जे आहे कुटे आपण टाकलेले आहे. आणि गायींना खाण्यासाठी फक्त 2च टाईम आपण टाकतो, सकाळी 7 वाजता एकदा आणि दुपारी 4 वाजता. आणि ज्यावेळेस शेतकरी मित्रांनो आपण कुटी वगैरे काय टाकतो त्याच्यावरच आपण सुग्रासचं पोत टाकून देतो. तर अशा प्रकारे बघू शकता हे आपण सुग्रास वापरत आहोत डायमंड, जे की अतिउत्तम आहे. शेतकरी मित्रांनो, हे जे 5 गायी आहेत, 5 गायींचं जे दूध आहे टोटल 65 ते 70 लिटरपर्यंत डेली आपलं जात आहे. आणि ज्यावेळेस आपण स्टार्टिंगला आणलं होतं त्यावेळेस 25 ते 30 लिटर जात होतं. पण आपण खूप जास्त त्याच्यामध्ये मेहनत घेऊन आज तुम्ही बघू शकता 1 महिन्याच्या आतमध्ये दुपटीने आपण दूध वाढवलेलं आहे गाईचं. तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला अजून काय ह्याच्यामध्ये माहिती हवी असेल, ह्याला चारा कशा प्रकारे टाकला जातो, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्कीच घेऊन येईल. आणि शेतकरी मित्रांनो, गायींच्या व्यवसायामध्ये खूप जास्त फायदा आहे. आता 2 दिवस झालं आपण ह्या गायी आणल्या होत्या. आता 2 दिवसामध्ये आपण बऱ्यापैकी ह्याला चारा वगैरे दिलेला आहे आणि अजून ह्याच्यामध्ये सुधारणा करणार आहोत. आणि 1 महिन्याच्या नंतर तुम्हाला ह्या गाया दाखवतो मी कशा प्रकारे बनलेल्या आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.